नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत सीएनएक्स फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता 26 नोव्हेंबर 2008ला आणि खरंच माझ्या मते 26/11 ही तारीख कोणीही विसरू शकणार नाही. एकही मुंबईकर विसरू शकणार नाही. कारण की जी ती मुंबईची अवस्था होती ती खूप वाईट होतं ते दृश्य आणि माझ्या मते ती 12 वर्ष पूर्ण झालीत त्या गोष्टीला आता आणि ती पुन्हा आठवायची नाहीये. पण त्या क्लेशदायक आठवणी विसरायच्या देखील नाहीयेत. सगळ्यांनी तेव्हा खूप टफ फाईट दिली होती. सगळ्यांनी आपल्या म्हणजे कोणीही अनोळखी असो, कोणी असो, सगळ्यांनी एकमेकाला धावत पळत मदत केली होती. जे नेहमी मुंबईकर एकमेकांसाठी उभे राहतात. तसंच आज पुन्हा एकदा आपण आज गप्पा मारणार आहोत त्याच विषयावर. सोनालीताई आहेत आपल्याबरोबर. सोनालीताई खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक यू. आज खरं तर या विषयावर तुम्हाला परत एकदा बोलतं करायचं नव्हतं मला. पण 26/11 हे कोणी विसरू शकणार नाहीये. माझ्या मते ही तारीख सगळ्यांच्या डोक्यात फिट आहे आणि माझ्या मते तुम्हीही ती काळ रात्र विसरणार नाही आहात. नक्कीच. तू जसं म्हणालीस, की 12 वर्ष झालेली आहेत, तसंच मी म्हणेन, की जरी इतकी वर्ष झालेली असली तरी ते त्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या अजूनही सगळ्यांच्या मनात जे कोणी त्या रात्रीशी रिलेटेड होते, अख्खी मुंबईच होती, पण जे जवळून होते, त्या सगळ्यांच्याच मनात ते आहेत आणि जसं तू म्हणालीस, की हे विसरूनही चालणार नाही, कारण की त्या दिवशी बऱ्याचशा लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. आपले प्राण म्हणजे काही-काही लोकांसाठी पणाला लावले होते. सो त्यामुळे ते ते विसरून आपण पुढे नाही जाऊ शकत. त्या दिवशी त्या लोकांना ते महत्त्व, त्या लोकांना ती श्रद्धांजली, त्यांच्यासाठीची ती आठवण आपण मनात ठेवलीच पाहिजे. आणि जसं मी म्हणेन, की माझ्या बाबतीत किंवा आम्ही जे कोणी त्या रात्री त्या घटनास्थळी होतो, त्यांच्यासाठी तर ही रात्र कधीच आम्ही विसरणार नाही आयुष्यामध्ये. कारण आम्हाला त्या दिवशी खऱ्या अर्थाने मी कायमच म्हणते, की आम्हाला देवाच्या कृपेने एक दुसरा जन्म आमचा त्या दिवशी झाला, असं मी नेहमी म्हणते. त्यामुळे आय एम व्हेरी थँकफुल, की मी आता जे काही आयुष्य मला मिळालेलं आहे, ते कुठेही ग्रँटेड घेऊ शकत नाही त्यामुळे. नक्की. काही काय काय होते ते क्षण? ते पुन्हा एकदा माझ्या मते ते प्रेक्षकांना सांगावेत. म्हणजे खरंच अ, इच्छा नाहीये तुमच्याकडून ह्या हो. सगळ्या गोष्टी विचारायच्या. बरोबर. पण जसं मी आधीही म्हटलं होतं, की मी आणि माझे मिस्टर म्हणजे माझं नुकतंच मी बाळाला जन्म दिला होता माझ्या लेकीला आणि ती जवळ-जवळ 4-4.5 महिन्याची होती आणि मी त्यावेळेस टाउनला राहत होते आणि बरेच इतके महिने घरात होते आणि नवरा म्हणाला, की "चल आपण कुठेतरी जेवायला जाऊया." कारण की इतके दिवस घरातच आहोत वगैरे. सो आम्ही त्या दिवशी रात्री 9, 9:15च्या दरम्यान ताजमध्ये गेलो जेवायला आणि झोडियाक ग्रिल नावाचं रेस्टॉरंट होतं तेव्हा ग्राउंड फ्लोअरलाच. तिथे आम्ही जाऊन बसलो आणि एक 15 मिनिटांनी कसले तरी आवाज यायला लागले आणि लोकं धावायला लागली. तर आम्हाला आधी काही कळलंच नाही की काय चालू आहे हे. पण काही लोकं त्यातली आतमध्ये आली आणि म्हणाली की फायरिंग चालू आहे, फायरिंग चालू आहे. सो ॲज अ क्विक रिस्पॉन्स म्हणून आम्ही सगळेच जण उठलो आणि त्या किचन जे आहे त्या रेस्टॉरंटचं, त्या दिशेने धावायला लागले. त्यात आणखी काही लोकं आली. ती म्हणाली की अजून फायरिंग होतंय आणि फायरिंग करत काही व्यक्ती येतायत ह्या साइडला. म्हणून पटकन आम्ही दरवाजे त्या रेस्टॉरंटचे होते ते बंद केले आणि ते दरवाजे खूप हेवी होते, मोठे-मोठे दरवाजे होते. ते घेतले आणि शिवाय तिथे एक पियानो होता. तो पियानो आम्ही त्या दरवाजाला लावून ठेवला आणि त्याच्यावर सगळ्या खुर्च्या एकावर एक टाकल्या. पण तोपर्यंत अशी काहीच माहिती नव्हती, की ही दहशतवादी हल्ला आहे. आम्हाला आतमध्ये आधी असं कळलं, की कदाचित काही गँग्ज असतील. त्या गँग्जमधल्या कोणी आपापसामध्ये गोळीबार चालू असेल. पण एक 1.5 तासानंतर जेव्हा आम्हाला नेटवर्क म्हणजे काय म्हणतात त्याला वायफाय नाही म्हणता येणार, पण इंटरनेटवर जे यायला लागलं, आम्ही एक-एक जण बघायला लागलो, तेव्हा कळलं, की हे छोटं काही नाहीये. हे खूप मोठं प्रकरण आहे आणि तेव्हा त्या परिस्थितीची गंभीरता आम्हाला कळली आणि त्यानंतर खूप प्रयत्न आमचे झाले, की तिथनं बाहेर पडावं. पण कोणाशीच काही नीट कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हता आणि असंच बाहेर पडणंही खूप डेंजरस होतं. कारण आम्ही आणखीनही काही-काही गोष्टी आम्हाला काही फ्रेंड्स फोन करून सांगत होते, की यू नो
की बाहेर काय होतंय की अजून काही-काही ठिकाणी हल्ले झालेले आहेत. तर तिकडनं डायरेक्ट बाहेर पडणंही तेवढंच डेंजरस होतं. डेंजरस होतं. त्यामुळे आतमध्ये बसून राहणंही आणखीन भीतीदायक होतं. कारण नंतर काही वेळानंतर जवळ-जवळ पहाटेच्या सुमारास वरती त्याला आग लावली होती आणि त्या आगीची चे जे काय म्हणतात ना, की एक ज्वालाची जी हे असते ना धग, ती आम्हाला जाणवत होती. आणि शेकिंग जे म्हणतो आपण एवढे सगळे, ते सगळं जाणवत होतं. त्यामुळे आम्ही आशाच सोडली होती. काही जण टेबलच्या खाली घुसून बसली होती आणि ती बाहेरच आली नाही. म्हणजे जेव्हापासून हे सुरू झालं, त्यावेळेपासून ते पहाटे निघेपर्यंत ती माणसं टेबलच्या खालून बाहेर पडली नव्हती. ती दबा धरून बसलेली होती. सो त्यातून माझे सगळे मित्रपरिवार जे आहेत, माझी फॅमिली आहे, ती सतत आम्हाला फोन करून काय, कसे आहात वगैरे विचारत होते. पण मला माझ्या लेकीची काळजी जास्त घरी लागली होती. कारण की ती एकटी होती. तिला मी जी माझी सांभाळणारी मुलगी होती तिच्याजवळ, कारण मला वाटलं होतं मी 1-1.5 तासामध्ये परत येईन. त्यामुळे मी त्या हिशोबाने तिची दुधाची वगैरे व्यवस्था करून गेले होते. आणि माझा जीव वर-खाली होत होता, की आता ही जर काही उठली 1-1.5 तासाने तर ते ठीक आहे. पण मला जवळ-जवळ पहाट झालेली. तर तिच्या भुकेचं काय? आणि माझे शेजारी वगैरे त्यांना मी सांगून ठेवलेलं, की असं-असं आम्ही अडकलेलो आहोत. पण तुम्ही बेल दाबू नका माझ्या घराची, कारण की ती झोपले तितका वेळ झोपू देत. म्हणजे तितका वेळ ते दूध जे आहे तिचं ते टाईम एक्सटेंड होत राहील. कारण की मी कधी येईन मला माहितीच नव्हतं. सो अ, सो ती एक काळजी होती तिची. आणि आईला वगैरे सगळ्यांना आम्ही सांगितलं होतं, की "बापरे! माहीत नाही आता काय होणार आहे, तुम्ही काळजी घ्या." म्हणजे लिटरली की आता ही ती शेवटची रात्र. अशाने आम्ही काय म्हणतात त्याला, प्लॅनिंग सगळं सुरू केलं होतं फोनवरती फॅमिलीशी. पण थँकफुली पहाटेच्या सुमारास माझ्या हसबँडचे काही पोलिसमध्ये मित्र आहेत. जसं गफूर त्यावेळेस होते, आणखीनही 1-2 येस. होते. त्यांनी फोन केला होता आणि त्यांना सांगितलं, की आम्ही असे-असे जवळ-जवळ 40 जण आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये होतो. आणि त्यांना सांगितलं, की आम्ही इथे असे आहोत, तर प्लीज तुम्हाला शक्य असेल तर आम्हाला पण इथनं काढायची प्रक्रिया सुरू करा. कारण की तोपर्यंत त्यांनी फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर मधल्या लोकांना बॅचेसमध्ये आणायला सुरुवात केली होती. पण त्यातल्या एका बॅचला आणताना आय थिंक मध्येच फायरिंग सुरू झालं होतं त्यावेळेस. त्यामुळे त्यांनी पुन्हा ते बंद केलं होतं आणि त्यामुळे आम्हालाही थोडीशी आमची द्विधा मनस्थिती झाली होती. कारण एक कर्मचारी जो होते ताजचे, ते किचनच्या बॅक साइडने आम्हाला सांगायला आले होते, की तुम्ही प्लीज इकडनं सगळे चला आणि वर या. चेंबर्स जो एरिया आहे तिथे, आणि त्या चेंबर्समधनं सगळ्यांना सोडवून नेतायत. पण कुठेतरी मला आणि माझ्याबरोबर असलेल्या आणखीन 1-2 बायकांना आम्हाला असं वाटलं, की नाही, आम्हाला ही जागा सोडून नाही जायचंय. कारण की इथे सेफ वाटतंय आता आम्हाला. आम्ही अजून आतमध्ये दुसऱ्या मजल्यावरती जाईपर्यंत मध्ये काय होईल, किंवा की हे आता निदान आपण ग्राउंड फ्लोअरला निदान एक्झिटच्या जवळ. त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला नाही वरती जायचा. आणि जेव्हा वरतून लोकांना सोडण्याची सुरुवात झाली, तेव्हा असं वाटलं, बापरे! आपला निर्णय चुकला की काय? आपण खूप चुकीचा निर्णय घेतला की काय? पण जेव्हा परत न्यूज आली, की चेंबर्समधनं जी सेकंड बॅच नेत होते, तेव्हा मध्येच परत त्यांनी आतंकवादी आले आणि त्यांनी हल्ला सुरू केला. त्यामुळे तेव्हा असं वाटलं, की नाही, कदाचित नाही, आपण बरोबर होतो. आणि मग शेवटी पहाटेच्या वेळेस पोलिसांची एक तुकडी आली आणि त्यांनी तो एरिया जो आहे तो फुल प्रोटेक्शनमध्ये घेतला आणि आम्हाला 40 जणांना तिकडनं बाहेर काढलं. त्यामुळे मी खरंच त्यांची खूप आभारी आहे. आपले जे स्पेशल फोर्सेस आहेत, पोलीस आहेत, आर्मी, सगळी लोकं जी त्या दिवशी जीव एकवटून सगळ्यांना वाचवायला तिथे थांबलेली होती, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. त्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. कारण ते लोकं नसते तर आज कितीतरी जणांचे प्राण गमावले गेले असते आणि बरेच जणांना आजचा हा दिवस बघायला मिळाला नसता. नक्कीच ताई, तुम्हाला या बोलतानाही म्हणजे आजही 12 वर्ष जरी हो, पूर्ण हो, झाली असली हो. तरी कालची घटना असेल असं तर नाही. ती डोळ्यासमोर तुमच्या एक-एक क्षण आठवतात आणि डोळ्यात पाणी देखील येतंय. ताई, नाही. मुलीला सांगितलंय का? आता कारण की तिला कळतायत या सगळ्या गोष्टी. याह! तिला माहिती पडत, तिला या सगळ्या गोष्टी तिला सांगितलं, शेअर केलं तिच्याबरोबर कधी? हो, हो. तिला ऑफ कोर्स आता म्हणजे तिला कळतं. ती 12 वर्षाची आहे. सो शी नोज एव्हरीथिंग. आणि तिला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं, की "सनाया, आम्ही तिकडे होतो आणि तू एवढीशी होती." तर शी कुडन्ट बिलीव्ह इट. आणि तिला असं झालं, की बापरे! तुम्ही त्यांना असं बघितलं हातामध्ये गोळ्या, हातामध्ये बंदूक घेऊन, आणि असं म्हटलं, की "हो, आम्ही बघितलं सगळं." आणि म्हणूनच आत्ता पण कधीही ताजमध्ये त्यानंतर आम्ही बरेच आय थिंक
1-2 वर्ष गेलो नव्हतो आणि त्यानंतर आम्ही मुद्दामून गेलो, की ती एक भीती जायला आणि ते निघण्यासाठी. ओव्हरकम करायला आणि आजही जरी कितीही गेलो तरी आम्हाला तरीही ते डोळ्यासमोरनं चित्र जात नाही आणि कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये आजही आम्ही गेलो आणि रिसॉर्टमध्ये गेलो, कुठेही गेलो, तरी एक भीती असतेच कायम. कुठलाही काही आवाज आला, की आम्हाला दचकायला होतं पहिले आणि ती आय थिंक आमच्यात आता म्हणजे ते भिनलं गेलेलं आहे कुठेतरी. ते निघेल की नाही असं वाटत नाही. कुठेही फाटफूट असा आवाज आला, की आम्ही घाबरतो. घाबरतो म्हणण्यापेक्षा थोडंसं बिचकायला होतं. हे दिसायला होतं हां, पण तो परिणाम अजून कुठेतरी आय थिंक गेलेला नाहीये अजून. 12 वर्ष झाली तरी ती भीती अजूनही मनात हो, आहे म्हणजे. नक्कीच, नक्कीच. म्हणजे आणि मी तर म्हणेन, की आम्ही तरीही फार काही गोष्टी बघितल्या, पण ज्या इंटेन्सिटीच्या गोष्टी आणखीन काही आमच्या मित्र-मैत्रिणींनी बघितल्या, जे काही ओबेरॉयमध्ये होते किंवा ताजच्या वरच्या भागात जिथे मी म्हटलं चेंबर, ज्यांनी डोळ्यासमोर आणखीन काही विचित्र दृश्य बघितली, त्यांना तर आमच्यापेक्षा जास्त रिकव्हर व्हायला वेळ लागला होता आफ्टर दॅट इन्सिडेंट. सो आणि मी ते बघितलंय माझ्या डोळ्यांनी, की किती म्हणजे सतत काही माझे फ्रेंड्स आहेत, जे तिथे आत होते आणि ज्यांनी त्यांचे जवळची माणसं गमावली. ते त्यानंतर इन्सिडेंट्स नंतर सुद्धा त्यांना असं वाटत होतं, की त्यांच्या हातावरती ब्लड आहे. जे आपण पिक्चरमध्ये बघतो ना, की येस. असं वाटतं, की आपण हात धुतोय सारखे किंवा असं वाटतं, की अंगावर अजून रक्तय. तर अशा काही गोष्टी माझ्या काही फ्रेंड्सच्या बाबतीत मी बघितल्या. त्यामुळे माझं असं झालं, की बापरे! की मी नशीबवान आहे किंवा देवाची कृपा आहे, की अजून आपल्याला तशी आपल्याला ते बघावं लागलं नाही आणि प्लीज त्यांना स्ट्रेंथ दे या सगळ्यामधनं बाहेर पडण्याची लवकरात लवकर. नक्की. ताई मी एक गोष्ट इथे आवर्जून विचारेन, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितला हा पूर्ण किस्सा. पण तुम्ही म्हणालात की विसरू शकली नाही ही कधीच आणि ही माझ्या मते कोणीच विसरू शकणार नाहीये. 12 वर्ष जरी झाली किंवा जेव्हा ती अगदीच 3-4 वर्षाची असेपर्यंत मला ते थोडंसं आणखीन त्यावेळेची जी परिस्थिती होती तशी त्या मानाने ताजीच होती. त्यामुळे तेव्हा थोडी वाटत होती, पण आता एवढी नाही नाही वाटत तिला सोडून जाताना. पण येस ऑफ कोर्स जसं मी म्हटलं तसं आम्ही जर काय कुठच्या हॉटेलमध्ये वगैरे असू, तर ती आठवण येतेच येते. म्हणजे कितीही नाही म्हटलं तरी. नक्की. ताई मला एक इथे विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा कसाबला फाशी दिली, हं. ठीक आहे. तेव्हा तुमच्या मनात ती चिड, तो मनातला राग, तो तुम्हाला वाटतं निघून गेलाय? अं, राग राग असं म्हणणार नाही मी निघून गेलाय, पण फाशी झाली जसं तू म्हणालीस तसं तेव्हा खूप हायसं वाटलं आणि तो जो खूप वेळ जे ते स्ट्रेच केलं गेलं होतं नक्की. व्हर्डिक्ट तेच. त्यामुळे त्यामुळे तेव्हा कुठेतरी राग आणि चिड होत होती. पण आता हे झाल्यानंतर त्यानं फाशी झाल्यानंतर कुठेतरी एक शांती मिळाली आणि असं वाटलं, की चला निदान ज्या लोकांनी हे कृत्य केलं, ज्या लोकांमुळे हे बाकीच्यांना भोगावं लागलं, त्या लोकांना शिक्षा मिळणं हे गरजेचं आहे. कारण शिक्षा नसेल तर आय थिंक कुठेही त्याच्यामध्ये सुधारणा होणार नाही. तर जसं आपण नेहमी रेप केसेसमध्ये पण असं म्हणतो, की त्या क्रिमिनलला, त्या व्यक्तीला लगेचच शिक्षा झाली पाहिजे, तर त्याचा वचक बसतो आणि तर भीती राहून पुढे ते कृत्य आणखीन घडत नाही. करणार. नक्कीच. तर त्याच हिशोबाने जेव्हा हे कसाबचं झालं तेव्हा कुठेतरी सारखं वाटत होतं, की का एवढी मुभा दिली जाते? का एवढे चोचले पुरवले जातायत? पण ऑफ कोर्स त्यांचेही काही प्रोसिजर असतील न्यायालयीन गोष्टींचे. पण तरी सुद्धा एवढी जनता मागे लागलेली असताना सुद्धा तो जो एक थोडा वेळ गेला, त्याकरता थोडी चिड होत होती आणि राग येत होता. पण आता ते झाल्यानंतर असं वाटतंय, की आता बास आता आता राग आणि क्लेश आणि ह्या सगळ्या गोष्टी नको. आता आपल्याला आणखीन स्ट्रॉंग करायला काय करता येईल त्याच्यावरती काम करणं जास्त गरजेचं आहे, की जेणेकरून अशी नक्कीच. घटना परत नाही घडली पाहिजे. नाही घडणार. पण ताई जेव्हा रेप केस म्हणा किंवा अशा घटना म्हणा, असं वाटत नाही का कुठेतरी की सॉरी, अशा लोकांना शिक्षा ती सगळ्यांसमोर द्यावी ती? कारण की कसाबला जेव्हा शिक्षा दिली किंवा कुठल्याही रेप केसमध्ये आता आजही अनेक रेप केसेसच्या
अशाच्या अशाच पडून आहेत ज्याला अजून कुठे न्याय मिळालाच नाहीये. तर बरोबर. त्यांना खरंच तुम्ही सगळ्यांसमोर शिक्षा द्या, जेणेकरून पुढच्या वेळेस कोणताही मुलगा असा पाऊल उचलणार नाही किंवा कोणतीही व्यक्ती असा पाऊल उचलणार नाही. नक्कीच. स्पेशली रेप केसेसमध्ये वगैरे तर केलंच पाहिजे. कारण की ते ते खूपच ग्रांटेड धरलं गेलंय असं मला वाटतंय आणि त्यामुळे कुठेतरी ती भीती बसणं हे गरजेचं आहे आणि हे सगळेच जण म्हणतायत. मग हे जर का बरोबर असेल, तर त्यावरती नक्कीच विचार केला गेला पाहिजे. म्हणजे मी असं ऐकलंय की देशांमध्ये रस्त्यामध्ये भर चौकामध्ये अशा व्यक्तींना उभं केलं जातं आणि कापलं जातं, चिरलं जातं सगळ्यांसमोर. तर ते तसंच केलं पाहिजे, की ती भीती बसली पाहिजे. ती भीतीच नसेल तर मग कुठलाही सीरियसनेस येणारच नाही त्याच्यामध्ये आणि सुधारणाही होणार नाही. तर नक्कीच मला ते असं वाटतंय, की शहानिशा करून भले तुम्ही त्याच्यामध्ये की कोणाची बरोबर आहे, नाही, नक्की ते काय म्हणतात कल्प्रिट आहेत, नाहीत, ते ठरवून करा. पण मग ते लोकांना दाखवून द्या 4 लोकांना, की ज्यांना कदाचित डोक्यात ती कल्पना यायला सुरुवात जरी झाली असेल, तर ती तिथल्या तिथे मरेल. मरेल नक्की. इव्हन कसाबलाही म्हणजे ज्या ठिकाणी त्याने हे सगळं कृत्य केलं ताजजवळ, माझ्या मते गेटवे जवळच त्याला सगळ्यांसमोर भर चौकात फाशी दिली पाहिजे होती, की जेणेकरून तो तिकडे काय कोणीही म्हणजे दुसरा दहशतवादी तिकडे पाऊल ठेवणार नाही किंवा बघणार नाही किंवा येण्याचा विचार देखील करणार नाही. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. नक्की ताई. थँक सो मच आणि या क्लेशदायक आठवणी खरंच आठवण्यासाठी तुम्हाला फोन अजिबात नव्हता करायचा. पण कुठेतरी मनमोकळ्या गप्पा तुमच्यावर नेहमीच मारायच्या असतात. नक्कीच. आणि सानियाला म्हणजे खूप सारं प्रेम. ती थँक यू व्हेरी धमाल आहे, मच. ती धमाल थँक यू. आहे. आणि थँक तिची यू. मम्मा आणि दोघंही धमालच. त्यामुळे तीही मस्त मजेत असते. आणि माझ्या येस, मते तिच्यासाठी आणि तुमच्या दोघांसाठी ऑल द बेस्ट आणि काळजी घ्या. आय होपफुली येस. कोरोनाच्या वेळेत तुम्ही सगळेजण काळजी घेतायत. येस, नक्कीच आणि तू सुद्धा, तुला पण खूप शुभेच्छा आणि काँग्रॅच्युलेशन्स. तुलाही एक छोटंसं पिल्लू झालेलं आहे. त्यामुळे येस. तुम्ही सगळ्यांनीच घरातनं कामं करा आणि घरातनं आम्हाला असेच एंटरटेन करा किंवा अशाच घडामोडी आम्हाला जगाविषयीच्या आमच्या समोर आणा. सेफ राहा आणि आम्हालाही आमच्यासाठी सुद्धा थोडंसं एंटरटेनमेंट चालू राहू द्या. सो थँक यू व्हेरी नक्की. मच. थँक सो मच. थँक्स अ लॉट. थँक सो थँक मच. यू. बाय-बाय. थँक बाय बाय.